असाल ते करा तिथे तिथे सोडवेल माझा स्वामी निश्चयेशी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही गुणदोष नाही पाहत कीर्तनी गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय सोडविल माझा स्वामी निश्चयेशी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठदाटे सोडविल माझा स्वामी निश्चयेशी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका हरिओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती तद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं द्विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि असाल ते करा तिथे तिथे सोडविल माझा स्वामी निश्चयेशी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महाराष्ट्र नावाचं राज्य आणि पुणे नावाचा जिल्हा या पुणे नावाच्या जिल्ह्यातून झुळझुळ वाहणारी इंद्रायणी नावाची नदी आणि त्या इंद्रायणीच्या वास्तव्याला एक छोटंसं वसलेलं देहू गाव आणि त्या देहू गावामध्ये अवतार कार्यासाठी आलेला महात्मा जगद्गुरु जगत वंदनीय तुकोबराय या तुकोबरायांचा नाम प्रकरणातील 4 चरणाचा अभंग तुम्हाला 2 चरणांच्या मायबापांच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला विठाला कीर्तनाला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. तो परिहार म्हणजे असा सालाबादाप्रमाणे दरवर्षी चालत असलेला गुरुवर्य ब्रह्ममूर्ती ब्रह्मलीन हरिभक्त परायण पांडुरंग दादा मडके या महान महात्म्याच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं 2.5 दिवसीय वारकरी वैष्णव मेळावा तीर्थक्षेत्र पारगाव सुद्रिक तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या गावामध्ये 2.5 दिवसाचा वारकरी वैष्णव मेळावा दादांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आणि
त्या निमित्ताने आजची ही पहिल्या दिवसाची पहिल्या सत्रातली सकाळची उद्घाटनपर कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या लेकराच्या वाट्याला दिली हे मी माझं मोठं भाग्य समजतो. विठाला विठाला या कीर्तन रूपी सेवेसाठी आज सगळी रती महारथी उपस्थित आहेत. गुरुवारी विलास बाबा मधनेंच्या भाषेत जर बोलायचं जर म्हणलं तर सगळं जंगल आहे, सगळे जंगलात वाघ आहे आणि सगळे डारकाळी फोडणारे वाघ आहे. पण वाघाचं पिल्लू नाही जरी डारकाळी जरी फोडली तर वाघाच्या अंगा खांद्यावर खेळल्याशिवाय राहत नाही. विठाला आज माझा पेपर आहे. बहुशा पांढरकर सरांचं आमचं बोलणं झालं. इथं सगळे श्रीपाद बाबांच्या भाषेत बोलायचं म्हणलं तर सगळे इंजिन बसलेले, तिथं डब्बा एक पण नाही की नाही. कारण साधू ज्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनात समर्थ सद्गुरू आले त्याच दिवशी आपण सारखे करीती तात्काळ कोणालाच तसं ठेवलं नाही महात्म्याने. बरोबर की नाही. म्हणजे प्रत्येक साधू संतांनी माझे ज्ञानोबा तुकोबापासून सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, तुमचं आमचं सर्वांचं हृदयस्थान पांडुरंग दादा म्हणजे कोणालाही तसंच ठेवलं नाही. त्यामुळं म्हणलं आज माझा पेपर आहे, मी पेपर सोडवायला आहे तर तुम्ही सगळेजण सुपरविजनला आहेत. विठाला विठाला हरिभक्त परायण हा वैष्णव मेळावा ज्यांच्या मार्गदर्शनाने चालतो अशा दादांच्या नंतर ज्यांनी हे कार्य सुरळीतपणे चालवलं आणि चालवत आहेत असे हरिभक्त परायण गुरुवर्य संजीव मडके आणि यांना सर्वांना भाऊंना सगळे साथ करणारी महाराज मंडळी, गुरुवर्य मंडळी, हरिभक्त परायण सोनवणे बाबा असतील, आमचे हिरवे भाऊ असतील आणि सगळ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुमाता रुक्मिणी अक्का असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा वैष्णव मेळावा चालू आहे. आता इथं सगळ्यांची जर नावं जर घ्यायची म्हणलं तर अख्खं कीर्तन त्याच्यातच होऊन जाईल. कारण सगळे ओळखीचे माणसं आहेत. असं एक पण माणूस नाही की त्याचं मला नाव माहिती नाही. पण साधू संत सांगतात एका असं जी वंदिरे तुझ्या सहजची निंदिरे. एकाचं नाव घेण्यापेक्षा आणि एकाचं न घेण्यापेक्षा मी तुम्हा सर्व संत सज्जनांच्या, सर्व महाराज मंडळींच्या, अधिकारी, कीर्तनकार, प्रवचनकार, सर्व साधकांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. ज्या महात्म्याची पुण्यतिथी आहे त्या महात्म्याचं जर वर्णन जर करायचं म्हणलं तर आपले शब्द आपले, कोणत्याच साधू संतांचं वर्णन या मुखानं होऊ शकत नाही. मग करायचं नाही का बाबा वर्णन? करायचं नाही वर्णन? वर्णन करायचं, पण कसं करायचं? जे माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी त्यांच्या श्री गुरुचं जे वर्णन केलेलं आहे तेच श्री गुरुचं वर्णन फक्त आपण घ्यायचं आणि ते फक्त आपल्या श्री गुरूंना लावून द्यायचं. विठाला 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 साधूची व्याख्या करताना माऊली महावैष्णव ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात. मौशी प्रास्तावनेमध्ये कोणीतरी बोलून गेलं, चातुर्य लपवी महत्व हरवी विशेपण मिरवी आवडोनी. बरोबर आहे की नाही? म्हणजे ते वर्तत दिसती देही परी देही न माझे ठाई तयाच्या हृदय मी समग्र असे. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात संत, साधू, महात्मा, श्री गुरु दिसतानी जरी देहामध्ये दिसत असतील पण ते देहात नसतात. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयोग, सुखाचे कोंब. साधून फक्त तुमच्या आमच्या शेजारी आले आणि त्यांचा फक्त शरीराचा जरी टच जरी झाला तरी आपला उद्धार आहे. विठाला विठाला श्री गुरु कसे असावेत याचं यथार्थ वर्णन आणि याची जर मूर्तिमंत जर पुतळे जर पाहायचे जर असतील तर ज्याने त्यांनी आपल्या जीवनात जे सद्गुरू आलेत ना आपल्या जीवनात, सच्चिदानंद श्रीपाद बाबा असतील, रामदास बाबा असतील, नाना बाबा असतील, दादा असतील, यांच्याकडे पाहायचं. श्री गुरु म्हणजे कसे असावेत श्री गुरु आणि कसे होते श्री गुरु. आणि आपल्या जीवनात आपण ज्यांना गुरु म्हणून स्वीकारले त्यांच्यावर कधीही संशय खाऊ नाही. कारण हरिपाठामध्ये गुरु परंपरेच्या अभंगात
तुकोबराय सांगतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. साक्षात विटेवर असणारी जी मूर्ती आहे, साक्षात जे चैतन्य आहे, तेच मूर्तिमंत रूपाने जेव्हा आपल्यापर्यंत येत तेव्हा आपणची देव होय गुरु. नवे नवे जे तत्व आहे, जे भगवंत जो आहे, तो भगवंत साक्षात कुणाचा अवतार घेऊन येतो, या मनुष्य देहाला येतो आणि मनुष्याचा अवतार घेऊन तुमच्या आमच्या जीवनात येतो. बरोबर आहे की नाही? कारण साधू जर जीवनात जर आले नसते तर कोण कुठं कुणाचा कोणाला पत्ता लागला नसता. बघा ना, आज किती लांबून लांबून मंडळी आलेली. आमची गाडी काका कड्यावरून आले, गाडी काकी कड्यावरून आल्या, आमचे सोनोने बाबा चिखलीवरून आले, बाहेर गावावरून सगळी बाहेरची माणसं एकत्र येण्याचं ठिकाण म्हणजे संत वैष्णव मेळावा आहे. विठाला विठाला प्रत्येकाच्या जीवनात श्री गुरु यावा आणि श्री गुरु आल्याच्या नंतर जीवनाचं कल्याण होतं. बरं का, पूर्वी तसे अर्थ शिष्य सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. हे उघड जे परब्रह्म आहे ती सद्गुरूची मूर्ती आहे. ज्यांच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरू आले ते उघड परब्रह्म आलेलं आहे. पण परब्रह्माला स्वतःला काही करता येत नाही, म्हणून त्यांनी मनुष्याचं रूप हे पंचतत्वाचा देह धारण केला आणि तुमच्या आमच्या पर्यंत आले. आता यांची समाधी सोहळा झाला एक 4-5 दिवसापूर्वी. निळोबराय पिंपळनेर निवासी, आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे. त्या निळोबरायांच्या जीवनामध्ये साक्षात देव आला, पण देवाला पण परत लावलं का? दुर्योधनाच्या समोर दुर्योधनाला भगवंताचं दर्शन किती वेळा झालं होतं? कित्येक वेळा दुर्योधनाला भगवंताचं दर्शन झालं होतं, पण उद्धार झाला नाही. का उद्धार झाला नाही? कारण जीवनात संत आले नाही, संतामार्फत भगवंताचं दर्शन झालं नाही, म्हणून दुर्योधनाचा उद्धार झाला नाही. विठाला विठाला श्री गुरूंचे किती उपकार आहेत या तोंडाने सांगू शकत नाही. कारण संत सांगतात केले उपकार सांगू मी काय, बापन करी आईचे काय केलं? दिले अक्षय अभयदान. अशा साधून अभयदान दिलेलं आहे. केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार.
काय वर्णुनी पामर माझ्या जीवनात काय उपकार केला हे तोंडाने सांगता येऊ शकत नाही. इतका उपकार केला की जे भगवंताचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपापासून मी विनमुख होतो, तर मला काय केलं, त्या स्वरूपाशी सन्मुख केलं आणि भगवंताची माझी काय केली, गाठ घालून दिली. कारण जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेचे जाणावा. आपल्याला कोण विचारत होतं महाराज? कोण विचारत होतं? पण साधूनं काय केलं? साधू स्वतः आला. जसं तुकोबरायांना स्वतः बाबाजी चैतन्याने सापडवलं, बरोबर की नाही, आणि अनुग्रह दिला, तसं तुमच्या आमच्या घरापर्यंत, तुमच्या आमच्या दारापर्यंत महात्म्यानं तुमच्या आमच्या शेतात जरी तुम्ही काम करत असाल तरी तुमच्या शेतापर्यंत येऊन, तुमच्या घरापर्यंत येऊन, तुमच्या जवळ येऊन हे हित गुजरे ते तुमच्या कानात पेरलं. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होऊ नवटी कवनू एक जो विठाला विठाला विठाला. काय केलं? चंदनी ते बोरी व्यापी सारखी जी अवस्था होती, ती अवस्था असताना सुद्धा आपल्या शेजारी चंदन रूपी श्री गुरु सारखं चंदन आपल्या जीवनात आलं आणि आपली काया पालट करून टाकली. संत माझे गुरु मी त्यांचा चेला, हिरवी कोण पुसत होते मला. कोण पुसत होतं तुम्हाला? आम्हाला कोणीच पुसत नव्हतं, विचारत पण नव्हतं, या गादीवर उभा राहण्याचा आपला अधिकार पण नव्हता. पण एका सर्वसामान्य व्यक्ती, एक समर्थ अशा श्री गुरुच्या हाताला लागली व्यक्ती, बरं का, आपल्यासारखी. आणि त्या सद्गुरूनं काय केलं? कृपा तटाक्ष निहाळीने आपल्या बळी वैनवीने एक नेत्र कृपा, एक स्पर्श कृपा, एक आलिंगन कृपा. जर जीवनामध्ये साधूचा जर स्पर्श जर झाला तर या माणसाची काया पालट होऊन जाते. नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर नावाचा तालुका आहे आणि त्या पारनेर नावाच्या तालुक्यामध्ये टाकळी डोकेश्वर नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये एक साधू झाला होता. अजून आहेत ज्यांना यावर्षी आता ज्ञानोबा तुकोबा असा पुरस्कार प्रस्थापित करण्यात आला. असे महात्मे गुरुवर्य डॉक्टर बाबा महाराज, डॉक्टरी पदवी धारण केलेली, एवढा अभ्यास केलेला, मोठा असा दवाखाना उभारलेला आणि त्याचं दुसऱ्या दिवशी उद्घाटन होतं. डॉक्टर नारायण महाराज जाधव. दुसऱ्या दिवशी त्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. काय मनात आलं काय माहिती नाही, सत श्री गुरुचा फक्त स्पर्श झाला आणि कानावर आवाज पडला. त्याच दिवशी प्रपंचातून धूम ठोकली आणि आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये वास्तव्याला गेले. आज
ज्यांना मूर्तिमंत माऊली महावैष्णव ज्ञानोबराय जर पाहायचे जर असतील आळंदीत जा आणि डॉक्टर बाबांचं दर्शन घ्या. ज्ञानोबरायांचं दर्शन झाल्यासारखं आहे. विठाला विठाला. हो, असा महात्मा आपल्या जीवनामध्ये आला. त्या सद्गुरूनं काय केलं? सद्गुरु जीवनात आल्याच्या नंतर आपण जे झोपेत होतो त्या झोपेतून जागे केलं. जसं तुकोबाराय म्हणतात सापडविले वाटे जाता गंगा स्नान, म्हणजे तुकोबाराय म्हणतात मला स्वप्नात अनुग्रह झाला. बरोबर की नाही? स्वप्नात अनुग्रह झाला. तुम्हाला आम्हाला अनुग्रह कुठं झाला? स्वप्नातच झाला. अविद्या माईच्या निधा, अविद्येची निधा, विश्व स्वप्नाचा हा दांता, भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो. काय केलं? अविद्या रात्रीतून काढलं. तो महावाक्याचे निनावे, गुरु कृपेचे निठावे, माता हात ठेविला नव्हे थापटिला जैसा विठाला विठाला विठाला. हो, ज्या दिवशी जीवनामध्ये सद्गुरू येतात त्या टायमाला अविद्य रूपे निद्रेमधून आपण जाग होतो. मार्ग आपल्याला मार्ग माहित नव्हता, मार्ग दिसत नव्हता. संतांनी काय केलं? त्या मार्गाला काय केलं? लावून दिलं. बघा, आपल्या गावामधून दिंडीचं ज्या दिवशी प्रस्थान असते त्या दिवशी गावातले लोक काय करतात? आपल्या इकडं म्हणे की नाही, मार्गाला लावून दिलं. बरोबर आहे की नाही? तसं जन्म आणि मरणाची जी वारी आहे, वारी वारी जन्म मरणाते वारी, ती वारी चुकवण्यासाठी सद्गुरूने काय केलं? आपल्याला मार्गावरी गेले आधी, मार्गावरी गेले आधी, मार्गावरी गेले आधी, मार्गावरी गेले आधी. दयानिधी संतांचे, दयानिधी संतांचे, दयानिधी संतांचे, तेरे बंदे दयानिधी संत दे तेनेची पत्ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. जो मार्ग श्री गुरुने तुम्हाला आम्हाला सांगितला त्या वाटेने जर गेलं तर पुढं काही भय नाही. येऊन विवेक तीर्थ तटा होनी मळकटा विवेक. सद्गुरूने काय केलं? भ्रांतीपासून हिरताले, गुरुवाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले. हरोनिया आपलं जे मूळ स्वरूप होतं त्या स्वरूपाला काय केलं? महात्म्यानं स्वरूप दाखवलं, मूळ स्वरूप.
आपण जे देव, जो भगवंत, जो बाहेर शोधत होतो, ती आपली वृत्ती जी बहिर्मुख होती, ती बहिर्मुख वृत्तीचं ऑपरेशन केलं आणि ती बहिर्मुख असलेली वृत्ती अंतर्मुख केली. ऊर्ध्वमुखे आरविला सोहम शब्दाचा नाद मंदिरातला जागवला नाही, अरूप जागविला. दाता घेऊन या छंद, घेऊन आला दान, निज तत्व निज बोध. काय दिलं सद्गुरूने? तत्व दिलं. आणि त्या तत्वाने काय होतंय तर देवाची भेट होते. विठाला विठाला. जालना नावाचा जिल्हा आहे, जालना नावाचा जिल्हा. आणि त्या जालना नावाच्या जिल्ह्यामध्ये जांब नावाचं गाव आहे. त्या जांब गावामध्ये अवतार कार्यासाठी आलेला महात्मा समर्थ रामदास स्वामी. रामदास स्वामींचं जांब नावाचं गाव. आणि रोजचा प्रसंग रोजचा नित्यक्रम ठरलेला. संध्याकाळी सर्व माणसं कामावरून घरी आली, महिला मंडळी घरी आली की फ्रेश व्हायचं सगळ्यांनी आणि स्वयंपाक वगैरे आवरायचा महिलांनी. आणि समर्थ रामदास स्वामींची जी पर्णकुटी होती त्या पर्णकुटी जवळ जायचं आणि समर्थ रामदास स्वामींच्या मुखातून रोज पोथी पुराण जे शास्त्र असेल त्या शास्त्राचं श्रवण करायचं. आणि असाच एक दिवस बोबाटा उठला की समर्थ रामदास स्वामींना देव भेटला. समर्थ रामदास स्वामींसोबत देव बोलतो, समर्थ रामदास स्वामींसोबत देव चालतो, असं सगळ्यांना माहिती पडलं. त्या दिवशी गावामध्ये सगळीकडे वार्ता पसरली. आणि एक दिवस असा झाला त्याच्यानंतर की एक महिला रोज समर्थ रामदास स्वामींना जेवणाचा डबा घेऊन जायची रोज भोजनासाठी. त्या दिवशी तिने डबा घेऊन न जाता समर्थ रामदास स्वामींना घरी जेवणासाठी बोलवलं. आता ते संन्यासी माणूस ते म्हणले मी घरी येतो जेवायला. येताना तिने एक हट्ट केला त्यांच्यापाशी की तुम्ही माझ्या घरी आलात की मला तुम्ही ज्या देवासोबत बोलता, ज्या देवासोबत तुम्ही चालता, अशा देवाची अनुभूती मला आणून द्या. कोणी प्रश्न केला? त्या महिलेने समर्थ रामदास स्वामींना प्रश्न केला. समर्थ रामदास स्वामी म्हणले चालतंय, उद्या संध्याकाळी मी तुझ्या घरी येणार. आता तिला असं वाटत होतं की रोज मी डबा घेऊन जाते समर्थ रामदास स्वामींना, आज समर्थ रामदास स्वामी माझ्या घरी येणार आहे. बरोबर की नाही? तिने सुंदर अशी दुधाची खीर बनवली महाराजांना जेवणासाठी. आणि तिने ठरवलं आज संत माझ्या घरी येणार आहे, साधू संत येते घरात, तोची दिवाळी दसरा. तिने सुंदर असं अंगण वगैरे सजवलं, दिवे लावले, रांगोळ्या घातल्या. इतका सुंदर असा प्रसन्न वातावरण केलं घरामध्ये. आणि समर्थ रामदास स्वामींचा येण्याचा टाइम झाला. आणि त्या टाइमात त्यावेळेस समर्थ रामदास स्वामींच्या डोक्यात एक खटका उडाला की आपण ज्यांच्या घरी जाणार आहे तिने तर हट्ट केलाय मला देव दाखवा, नाही का, तुमच्यासोबत जो देव बोलतो तो मला त्याची अनुभूती आणून द्या. समर्थ रामदास स्वामींना वाटलं हिला देव दाखवायचं, मग हिला काहीतरी परीक्षा घ्यायला पाहिजे. संन्यासी माणसाकडे जे कमंडलू असते त्या कमंडलू मध्ये घेऊन जाताना त्या समर्थ रामदास स्वामींनी त्याच्यामध्ये थोडीशी माती टाकली, थोडेसे खडे टाकले, थोड्याशा काड्या टाकल्या, थोड्याशा गवऱ्याचे तुकडे टाकले. नको ती घाण कशात टाकली? त्या कमंडलू मध्ये. बरोबर आहे की नाही? ज्याच्यात अन्न घ्यायचंय त्याच्यामध्ये. दरमजल करत 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 समर्थ रामदास स्वामी तिच्या घरी गेले आणि तिने अवक्षण वगैरे केलं. आणि तिने असा हट्ट केला त्या महिलेने की स्वामी तुम्ही जो मला देव दाखवणार आहे तो पहिले देव दाखवा आणि मग आपण जेवण करू. पण समर्थ रामदास स्वामी म्हणले मला खूप भूक लागलेली आहे, आपण पहिले जेवण करू आणि मग मी तुला देव दाखवतो. असा हट्ट केल्याच्या नंतर तिने तो हट्ट स्वीकारला. ती म्हणली आपण पहिले जेवण करू. त्या टायमाला ती म्हणली तुमचं पात्र द्या. पात्र दिल्याच्या नंतर तिने ते पात्र हातात घेतलं आणि ज्या क्षणी ते पात्र पाहिलं त्या दिवशी त्यांना नको ते बोलू लागली, अहो तुम्ही स्वामी आहेत, तुम्हाला काही कळतं का नाही? तुम्ही महाराज आहेत, तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता आणि तुमच्या या भांड्यामध्ये नको ते घाणेरडे पदार्थ कशाला लागतात तुम्हाला? हा, कशाला नको ते घाणेरडे पदार्थ? त्याच क्षणी समर्थ रामदास स्वामींना आतून भरून आलं, आतून उकळ्या फुटू लागल्या आणि त्या महिलेकडून बघून जोर जोरात समर्थ रामदास स्वामी हसू लागले. अरे हा नाशिवंत देह पोचण्यासाठी, याची भूक भागवण्यासाठी जे पात्र तुम्हाला आम्हाला
ज्याच्यात जेवण घ्यायचंय, ज्याच्यात अन्न सेवन करायचंय ते पात्र जर एवढं घाण असेल तर तू याच्यात खीर टाकली नाहीस, तसं तुझं अंतकरण किती मलिन झालेलं आहे आणि ते मलिन अंतकरण तुझं असताना तुला कसा मी देव दाखवणार? हा? तू का तुकोबराय सांगतात, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राय तेथे. अंतकरण जर मलिन जर असन तर भगवंत भेटू शकत नाही. अंतकरण स्वच्छ करण्यासाठी काहीतरी प्रक्रिया असेल ना. जसं आपण जे दूध घेण्याचं भांड आहे ते आज दूध संपल्याच्या नंतर ते रात्री जसं घासून परत पालतं घालून ठेवतो का, तर दुसऱ्या दिवशी दूध घेण्यासाठी ते दूध घेतल्याच्या नंतर नासू नये म्हणून, दीड दमडीचं दूध नासू नये म्हणून भांड घासून ठेवून, भांड घासून पालतं घालतो. तसा जो भगवंत आहे त्या भगवंताची आपली भेट होण्यासाठी अंतकरण साफ करणारा, अंतकरण साफ करून देणारा महात्मा तुमच्या आमच्या जीवनात यायला पाहिजे. असा श्री गुरु हा तुम्हाला आम्हाला मिळाला, हे आपलं मोठं भाग्य आहे. विठाला विठाला त्या श्री गुरुने उपदेश केला तेच माझे तुकोबराय पहिल्या चरणात सांगतात, जिथं असेल तिथं नामाचं चिंतन करा. चिंतन करायचं कसं? माझ्या तुकोबराय माऊलींना जर विचारलं तर माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये 6व्या अध्यायात सांगतात, नाच पुटोनिया वारा जो जातसे अंगुले बारा, तो गच्च धरुणी मागारा अंतु घाली प्राण अपानाच्या जोड भाती, पुंक पुंकोनी अहोराती अटुगेत मागारी नेनो हृदया माझी प्राण आभास बोध करावा, योग नाडीचा काढावा मुळही बंदे न्यावा दशवेद्वारी. माझे तुकोबराय चिंतनाची रीत सांगतात. तुकोबरायांचे काबल काय तो क्षेपकामध्ये टाकलेले, पण मी आज भोगाने आला म्हणून बोलून जातो. तुकोबराय फार सुंदर त्या चिंतनाची रीत मांडतात. काय पुणे नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदी तिची धार वाहे उलटी
कायापूर नगरमध्ये चंद्रभागाबाई नदी तिची धाराबाई उलटी, तिची धाराबाई उलटी, पोहणारा काय उलटी, तिची धाराबाई उलटी, पोहणारा काय उलटी, उलटी पोहणारा काय उलटी, तिची धाराबाई उलटी. हे कायापूर नगरमध्ये चंद्रभागाबाई नदी तिची धाराबाई उलटी, कायापूर नगरमध्ये चंद्रभागाबाई नदी तिची धाराबाई उलटी, तिची धाराबाई उलटी, पोहणारा काय उलटी, तिची धाराबाई उलटी, पोहणारा काय उलटी. कायापूर नगरमध्ये चंद्रभागाबाई नदी तिची धाराबाई उलटी, तिची धाराबाई उलटी, पोहणारा काय उलटी, तिची धाराबाई उलटी, पोहणारा काय उलटी. हे तिचा उगम बहु बोले, हे तिचा उगम बहु बोले, तो जाणे तो अनमोले, तो जाणे तो अनमोले, हे त्याच्या दोहामध्ये बुडी आणि तुकाराम मारी बुडी, त्याच्या दोहामध्ये बुडी तुकाराम मारी बुडी. हे कायापूर नगरमध्ये चंद्रभागाबाई नदी तिची धाराबाई उलटी, कायापूर नगरमध्ये चंद्रभागाबाई नदी तिची धाराबाई उलटी, तिची धाराबाई उलटी, पोहणारा काय उलटी, तिची धाराबाई उलटी, पोहणारा काय उलटी. हे तिची धाराबाई उलटी, पोहणारा काय उलटी, तिची धाराबाई उलटी, पोहणारा तुकोबराय वर्णन करतात कायापूर नगरमध्ये चंद्रभागा नदी तिची धार वाहे उलटी आणि पोहणारा खाये उलटी. मासा जर पाण्याच्या प्रवाहासोबत जर वाहत जर चालला, त्याला जर तळायचं जर असेल तर तो कसा पोहतो बरं? हा, धारेला धरून वरती चालतो की नाही? धबधब्यावर जर मासा जर खाली जर चालला, त्याला आता समजतंय आपण पोळ्याच्या जाळ्यात अडकणार आहे. त्याला जर तरायचं जर असेल तर त्याची तरायची युक्ती म्हणजे त्या उलट्या धारेला चढत 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 वरती जायचं. म्हणजे माशाला कळतंय तरण्यासाठी उलट जावं लागतं. उपरात्या नामाची वाल्मिकी तरला फुटावटी, भविष्य बदला कोटी रघुनाथाचे. बघा, आपण अजपा जपणे उल्लट प्राणाचा, तेही मनाचा निर्धारू. असे जर तरायचं जर असेल, तिची धारवाय उलटी आणि पोहणारा काय उलटी. एकदा त्यांनी जर उलटी जर खाल्ली तर काय होतं? ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण दे हाते सापाळी, कोण दे हाते सापाळी, कोण दे हाते सापाळी. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. माझे नाथबाबा वर्णन करतात, चित्त चैतन्य होता भेटी, हर्ष बाष्प दाटे कंठी, पुलकांकित रोमांच उटी, उन्मलित दृष्टी पुंजाळे, करिता अच्युत चिंतन, करिता अच्युत चिंतन, सप्रेम गैवरे मन, अट्टासे करिता रुदन, अनिवार स्पुंदन ऊर्ध्वश्वासे. त्या रुदन सवेची हर्ष प्रगटे, त्या हर्षाचे नेते पते, असू लागे कडकडाटे, सुख सद्भावे गदगदोनी. हे अष्टसात्विक भावाचं वर्णन करतात. एकदा त्या नामाचं चिंतन केलं की काय होतं? तर आतले चिन्ह ऐसे वर्ण मद नावी नारायणा, अंतरीच्या गुणा आतल्या गुणा प्रगट होतात. याच्यात करंट आहे की नाही? हा, मला कसा लागा? हा, आणि जर मी आता जर ब्लेड कात्री जर काही जर आणली आणि याला जर लागलं बरोबर
बरोबर की नाही? लगेच मुकी नाम अति मोक्ष आईसी साक्ष बहुतांची. बघा हे सद्गुरूचं जे सद्गुरूने दिलेलं नाम आणि आपलं कान एकत्र जर झाला, काना वचना मग उभी झाली की नाही? काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी. वस्तू वस्तू म्हणजे काय? शास्त्रामध्ये वेदांतिक भाषेमध्ये याला काय म्हणतात माहिती का? याला प्रत्येक गोष्टीला पदार्थ म्हणतात. आणि शास्त्रानं वस्तू ही पदवी, वस्तू हे विशेषण कशाला दिलेलं आहे? भगवंताला दिलेलं आहे, त्या भगवंताच्या स्वरूपाला दिलेलं आहे. वस्तू होऊन उठी कौन एक जो परमात्मा एक ऐसे, ती एक वस्तू असे, ती जया पावे ते ज्ञानास्तव. कोणत्या ज्ञानाने ती परमात्मा रूपी वस्तू दिसते, अनुभवता येते कोणत्या ज्ञानानं? ज्या दिवशी सद्गुरु जीवनात येतात आणि सद्गुरूने जो उपदेश कानामध्ये केला, ब्रह्माचा बोला फिटावा, तो अद्वैत तत्वे मज भेटावा, ऐसा मंत्र लेखिला कवन वेदे बापे. असा मंत्र ज्या दिवशी सद्गुरूच्या मुखातून आपल्याला मिळतो, त्याच दिवशी तुकोबराय प्रार्थना करतात, त्या जर नामाचं जर चिंतन जर केलं तर निश्चित देव काय देवाचा पाप सुद्धा तुला सोडवेल. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. प्रतिज्ञापूर्वक सांगतो की भगवंत स्वामी निश्चित सोडवेल. पण काय करा? नामाचे चिंतन करा. जिथं असाल तिथं करा. आणि नामाचं चिंतन केलं की एकदा सुटणार. वास्तविक पाहायला जर गेलं तर आपण पहिलेचे सुटलेले, मुक्त होता आपण बळे झाला बद्ध. हे वनिया छंद माझे माझे. आपलं स्वरूप पहिलेच सच्चित आनंद स्वरूप आहे. बरोबर की नाही? पण आपण बद्धता मानली म्हणून मुक्तता करून घ्यायची. बरोबर आहे की नाही? वास्तविक पाहता आपण पहिलेचेच मुक्त आहेत. सच्चित
पण बद्धता मानली म्हणून मुक्त व्हायचंय, बरोबर आहे की नाही? एक दृष्टांत देतो, भजन करा विठाला. पंढरपूर नावाचं तीर्थक्षेत्र आणि कबीरांच्या कानावर वार्ता पसरली की कोणीतरी महात्मा राहतोय पंढरपुरामध्ये, आणि त्या महात्म्याला पाहण्यासाठी कबीरजी काशीवरून धर्मजल करत 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 पंढरपूर परिक्षेत्रामध्ये आले. आणि कोणत्याही तीर्थाला गेल्याच्या नंतर काहीतरी नियम आहे, तिथली जी गंगा आहे तिथं स्नान करावं, जो भगवंत आहे त्या भगवंताचं दर्शन घ्यावं, त्याच्यानंतर जे श्रवण असेल शास्त्र श्रवण ते शास्त्र श्रवण करावं, तिथला जो प्रसाद असेल तो प्रसाद घ्यावा. असा नित्यक्रम साधण्यासाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर कबीरांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि प्रदक्षिणा करण्यासाठी पंढरपूर परिक्षेत्रामध्ये निघाले. आणि प्रदक्षिणा करत असताना त्या कबीरांच्या कानावर पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर आवाज आला, सुंदर माझे जाते देव कबीरांना आवाज आला आणि कबीर आनंदी झाले अजूनच. आणि कबीरांना ज्या जागेवर त्या ओव्यांचा आवाज आला त्याच ठिकाणी कबीरजी स्तब्ध उभा राहिले. पहाटेचे 4 वाजले असताना कबीरजी उभे राहिले. 4:30 वाजले, 5 वाजले, 5:30 वाजले, 5:45 वाजत आले. कबीरजी काही तिथून हलणार. जसा जसा टाइम जाईल तसा ओव्या अजून ऐकायला भेटायला लागल्या. कोणाला? कबीरांना. कबीरजी म्हणले, कोण माता माऊली आहे काय माहिती, इतक्या सुंदर ओव्या म्हणते, पण आता काय करावा बाबा? आपण सकाळी काकडा करून किती वेळ करणार आहोत? होय सोनवणे बाबा, काकडा 3 तास, कीर्तन करून लय झालं तर 3 तास, भजन केलं तर 4 तास, प्रवचन केलं तर 1.5-2 तास. ते काय शिव्या काय अख्ख्या रात द्यायला? शिव्या ते अख्ख्या रातभर द्यायला नाही. त्या संत जनाबाईंच्या ओव्याचा स्टॉक संपला, ओव्यांचा स्टॉक संपला, पण जनाबाईचं जात चालूच होतं. घरराम जनाबाईचं जात चालू होतं. पण जो कबीरजी जो आनंदी होता, तो कबीरजी ज्या टायमाला ओव्यांचा स्टॉक संपला त्या टायमाला कबीरांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. त्याच पंढरपुरामध्ये एक साधू, निपट निरंजन नावाचा साधू प्रदक्षिणा मारताना त्या कबीरांना पाहिलं. जाताना जो कबीर हसत होता तो परतच्या प्रदक्षिणेला निपट निरंजन नावाच्या साधूला तो कबीरजी रडताना दिसला. हे कबीरा, अरे आता तर तू हसत होता आणि लगेच तुला रडायला काय झालं? ते कबीरजी म्हणतात, मला माहिती नाही, पण कोणती तरी माऊली एक जात्यावर दळण दळत होती आणि ती दळताना इतक्या सुंदर ओव्या माझ्या कानावर पडल्या आणि मला खूप आनंद झाला. पण जसा त्या ओव्यांचा स्टॉक संपला तसं मला काही सुचेना. ते साधू म्हणतात, का तुम्हाला काही सुचना? त्या टायमाला ते कबीरजी म्हणतात, ती जी माऊली जी दळण दळते ना, ती माऊली काय करते, वरून दाणे टाकते आणि खालून त्याचं काय होतंय, पीठ. जात्याला पाळू किती? बरोबर की नाही? जात्याला पाळू 2 आणि कुंटे 2. तिचं काम चालू होतं की जात गोल 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 फिरवायचं, वरचा कुटा निसटला की त्याला टोला टाकला. 4-5 गरके झाले की त्याला टोला टाकला, 4-5 गरके झाले की टोला टाकला. असं तिचं इळाने माळ चालू होतं पाठच्या वेळेस. पण कबीरजी म्हणले, ही दळण बी दळती टोला बी टाकते, दळण बी दळते टोला बी टाकते. आता आपलं काही कमी दळण झालेलं आहे का? जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं. आणि गाढवाच्या डुकराच्या गाईच्या जन्माला जर जावं तर काय कमी टोले काय आपल्याला? हा, ज्यांची डुकर आहेत त्यांना माहिती किती आसुडानी मारे डायरेक्ट. बैलाच्या जन्माला गेला ते मेलाच समजायचं. इतके फटके खाल्ले जसे त्या जात्याच्या ज्या वरचा खुंटा होता का त्या जीवरूपी खुंट्याने फटके खाल्ले. पण ते निपट निरंजन नावाचा साधू कबीराच्या जीवनात आला आणि कबीराच्या मनगटाला धरलं आणि जनाबाईच्या जात्याजवळ नेलं. ज्या
जो कबीर रडत होता तो रडायचाच कबीर थांबला आणि जनाबाईच्या जात्याजवळ गेल्याच्या नंतर त्या निपट निरंजन नावाच्या साधूनं सांगितलं, हे बघ हे जात आहे, याला दोन पाळू आहेत, एक खालची पाळू आणि एक वरची पाळू आहे. एक खालचा आतला खुंट आहे आणि वरचा खुंट आहे. आतला खुंट म्हणजे शिवरूपी खुंट आहे, वरचा खुंट म्हणजे जीवरूपी खुंट आहे. जो शिवरूपी खुंट आहे तो कधी टोला खात नाही, तो जागेवर तसाच आहे. त्या वरच्या जीवरूपी खुंट्याचं काम आहे गरके मारायचे टोले खायचे. कबीरानं त्या कबीर निपट निरंजन नावाच्या साधूनं कबीराला सांगितलं की माऊली काय करते, ते जात फिरवते आणि तो कुठा जर का निसटला की वरून दणका टाकते, पण ती दणका टाकता टाकता 10-15 दाणे पण टाकते आणि त्या दाण्याचं पीठ होतं, ते दाणे वरून जातात आणि खालून पीठ होऊन येतात. असं तो निपट निरंजन नावाचा साधू सांगत होता. कबीरजी रडत म्हणाले, हो साधू, मी जर या 84च्या जात्यात जर सापडलो तर माझं मी एक ना एक दिवस पीठ होणार आहे. ते निपट निरंजन नावाचे साधू त्या कबीराला सांगतात, कबीरा घाबरू नकोस, काय तर अजून थोडस पुढे चढ आणि आत डोकून बघ. तुम्हाला आम्हाला सद्गुरूने हात पाहायला लावलं का नाही? हात करा मात हे हात करा मात कृपा करेला पंढरीनाथ, कृपा करेला पंढरीनाथ. त्या जनाबाईचं काम होतं वरतून दाणे टाकायचे आणि खालून पीठ काढायचं. त्या निपट निरंजन नावाच्या साधूने त्या कबीराला दाखवलं, वरून दाणे टाकल्यावर खालून पीठ होतंय, पण नीट लक्ष दे, जो आतल्या खुंट्यापाशी जेवढे दाणे आहेत ना, आतल्या खुंट्यापाशी त्यांचं कधी पीठ होत नाही. ते जन्माला येत नाही आणि मरत पण नाही. तुला जर असं जर वाटत असेल आपलं पीठ होऊ नये तर तू काय कर, नाथ बाबा भागवतात वर्णन करतात, जो गुरुरूपी खुंट्या खाली बैसला 84चे जाते काय त्याला, जेने गुरुरूपी खुंटा सोडला तो 84च्या जात्यात अडकून गेला. विठाला विठाला कबीरानं ते पाहिलं आणि साधूची शरणंगती पत्करून ते तत्व स्वीकारलं. मला सांगण्याचा उद्देश एवढा आहे, सद्गुरूच्या मुखावातून आली मुखावाटी अमृत वचने, जे सद्गुरूच्या मुखातून जे अमृत भेटलंय ना, बरोबर आहे की नाही, ते अमृत भेटल्यानंतर जे तत्व भेटले त्या तत्वाचं चिंतन करायला लावलं. माझे तुकोबराय म्हणतात, जिथं असेल तिथं जरी केलं तर तुम्ही नक्कीच सुटणार. आणि कोणतं चिंतन करायला लावलं? माझे तुकोबराय पुढच्या एका चरणात सांगून जातात की गुण दोष नाही पाहत कीर्तन, गुण दोष नाही पाहत कोणत्या कीर्तनात या नाम संकीर्तन, त्या नाम संकीर्तनामध्ये गुण दोष पाहत नाही, खट नट यावे, शुद्ध होऊन जावे. बरोबर आहे ना?
अरे मी या कीर्तन शुद्ध झालो. आम्ही या कीर्तन शुद्ध झालो. हो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. जर शुद्ध जर व्हायचं जर असेल, अनंत काळापासून जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं, ही जी दरिद्रीचा माग लागलेली आहे, तिचा कुठंतरी नाश जर करायचा जर असेल तर सद्गुरूच्या हाताला सापडावं लागतं. बरोबर की नाही? जर बघा जो कांदा आहे, त्या कांद्याचं येणं जाणं जर संपवायचं जर असेल तर त्याला मधून कापावं लागतं, आणि मधून कापलं की तो लावला की उगवत नाही. म्हणजे त्याचं येणं जाणं आहे ते संपल्या जातं. तसं तुमचं आमचं जर येणं जाणं जर संपवायचं जर असेल तर श्री गुरु जवळ जायला पाहिजे. श्री गुरुनी एवढी मोठी गोष्ट आपल्याला दिलेली आहे, कल्पन ती सुद्धा सरू शकत नाही. गुरुवारी गुलाब बाबांच्या मुखातली वाक्य होते, या चामड्याची जर कातडी जरी केली सद्गुरूला जर दिली तरी ते उपकार फिटू शकत नाही. एवढे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत, एवढे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत. पण आपण ज्या श्री गुरुला स्वीकारले ना, त्या श्री गुरुला कधी माणूस म्हणून पाहू नका. कारण मग असे बोलून गेलो, उघड परब्रह्म आहे ते, आणि त्याने साक्षात बोध केलेला आहे. उघड परब्रह्म आपल्या घरापर्यंत चालून आले. आजकाल लोकांचं झालंय, ज्याच्या जीवावर उड्या त्याच्याच नाका. बरोबर की नाही? आणि गुरु म्हणजे देह नाही. बरोबर की नाही? वास्तविक पाहता मावशी विजयाताईंनी जी प्रस्तावना केली त्याच्यात बोलल्या, जाळून या संसार बैसले अंगणी. ज्यांनी स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली ते दुसऱ्याच्या प्रपंचात काय सुखाला आणि दुःखाला येऊ शकतात? सांगा. हा, काय येऊ शकतात? ते येऊ अथवा न येऊ, कारण त्यांनी आपल्याला काय केलेले? मुक्त केलेले. या हृदयीच्या त्या हृदयी घातले. बरोबर आहे की नाही? आव त्यांच्या जवळची वस्तू आहे ना, ती तुम्हाला आम्हाला दिलेली, हातचा राखून ठेवलाच नाही. एक 8 वर्षाची मुक्ताबाई सांगते, ते तत्व स्वीकारण्यासाठी, तो बोध घेण्यासाठी, तो मार्ग स्वीकारण्यासाठी मला उशीर झाला. किती वर्षाची मुक्ताबाई सांगते? 8 वर्षाची मुक्ताबाई सांगते. आमची 80 उलटली तरी आमच्या डोक्यात बसलं नाही. ती मुक्ताबाई सांगते, मला या नामाच्या बाजाराला यायला उशिरा झाला. नामाचा बाजार मला झाला उशीर. नामाचा बाजार मला झाला उशीर. सोड हरिपदर, सोड हरिपदर, नामाचा बाजार मला झाला उशीर. गुरु भेटले चौकात, गुरु भेटले चौकात. उशीर झाला. हे मुक्ताबाई तू सांगते उशीर झाला. तू बाजारात गेलीस, तुझ्या गुरुनं तुला काय केलं? गुरु कुठं भेटले? ती 8 वर्षाची मुक्ताबाई सांगते, मला माझे गुरु चौकात भेटले. जिथं 4 रस्ते एकत्र येतात त्याला चौक म्हणतात. तसं परमार्थिक क्षेत्रामध्ये जिथं संत बसलेले असतात, जिथं संत असतात त्याला संतांचा स्वानुभूतीचा चौक म्हणतात. मुक्ताबाई सांगते, मी बाजाराला गेले, मला गुरु भेटले. हे मुक्ताबाई तू सांगते, मला गुरु भेटले. काय केलं का तुझ्या गुरुने?
ती मुक्ताबाई सांगते माझ्या गुरुनं माझ्या मनगटाला धरलं आणि कुठं नेलं? माझं नेलं एकांतात, मला एकांतात नेलं आणि काय सांगितलं एकांतात नेऊन? ती मुक्ताबाई सांगते माझ्या गुरुने मला सांगितलं ओ महाची गुरु सोहम हाची शिव या दोईचा लागाव करी बाई नासिरा द्वारा दृष्टी सोहम पाटी गोष्टी रेणू पाटी पोटी भरला बाई. माझ्या गुरुनं सांगितलं ओ महाची गुरु. आजकाल माणसंच झाली गुरु. पडा आमच्या पाया होईल तुमचं कांद्या ठाडा ठाडा. आपली जी तत्व नावाची वस्तू होती, आतली वस्तू होती, तिची गाठ घालून दिली. तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, तुम्ही पैसे वापरता का? पैसे 10च्या नोटा, 20च्या नोटा, 100च्या नोटा, 500च्या, 2000च्या आहेत का तुमच्या जवळ? हे कीर्तन झाल्यावर माझ्याकडे आणून सांगा. तुम्हाला माझा प्रश्न आहे, कोणत्या पण नोटीवर समजा 500ची नोट घ्या, 500च्या नोटीवर गांधीजी किती? हा मला आता नोट आणून दाखवा बरं दिसते. हा किती गांधीजी? 2 गांधीजी आहेत पण फक्त दिसतो किती? एक. मग एक नाही का? मग दिसत का नाही? हा गुप्त आहे. 2 गांधीजी शिवाय नोट चलत. ही पण नोट आहे, ही पण 2 गांधीजी शिवाय नोट चलत. बघा एक जी नोट आहे तिच्यावर 2 गांधीजी आहेत. एक गांधीजी डोळ्यांनी बघू द्या, इकडे द्या द्या द्या, इकडे द्या, माघारी द्या. आता माघारी देणार ना. तिच्यावर गांधीजी फक्त एक दिसतो, एक गुप्त आहे, एक दिसत नाही. हा गांधीजी फक्त एकच दिसतो, याच्या आतला गांधीजी दिसत नाही. बघा याच्यातलं जर गांधीजी जर पाहायचं असेल तर याला कोणीतरी असावं लागतं. माणसाने धरलं आणि असा बल्ब लावलेला होता, त्या प्रकाशात नेलं आणि अशी जी नोट आहे ती प्रकाशाकडे गेली आणि बाहेरच्या बाजूने दाखवलं आत काय आहे? एक गांधीजी आहे. आपल्याला फक्त एकच गांधीजी माहिती होता, एवढाच गांधीजी फक्त. याला दुसरा गांधीजी माहिती नव्हता. वरचा गांधीजी आहे ना लय भांबवलेला होता. सगळं करतो, कीर्तन करणारा, पेटी वाजवणारा, पटवाज वाजवणारा, सगळं करणारा कोण? मीच. पण हा वरचा गांधीजी ना याच्याकडे बघत होता. याला वाटलं नोट माझ्यामुळे चलती. तो आतला काय म्हणला माहिती का? आतला जास्त भांबवल्याने करू नको. तुला किंमत कुणामुळे माहिती का? माझ्यामुळे, याच्यामुळं. आणि ह्यो जर का नसल तर याला फुकट सुद्धा कुणी घेत. ही बाजारात चलत. हिच्या आतला जर गांधीजी जर निघून गेला तर ह्यो बाजारात चलतो काय? निघून गेला बारा, निघून गेला बारा, निघून गेला बारा, निघून गेला बारा, काही राहील पडणारा, काही राहील पडणारा. निघून गेला बारा, निघून गेला बारा, निघून गेला बारा, निघून गेला बारा. बघा तो वरचा गांधीजीला आतला गांधीजी दिसत नव्हता म्हणून कोणीतरी जाणकार माणसाने हाताला धरलं आणि प्रकाशात दिलं. त्या वरच्या गांधीजीला आतला गांधीजी दाखवून दिला. तसं तुमच्या आमच्या सद्गुरूनं काय केलं? योगक्षेम त्याचा जाणी जड भारी वाट दावी करी धरून या तुमच्या आमच्या हाताला धरलं आणि कुठं नेलं? मज नेले एकांतात. आणि आपला जो गांधीजी आपलं आत्मस्वरूप आपल्याला दाखवलं आणि आपलं येणं जाणं समत विठोबा रघुमाई.
रीत होती तीच रीत तशीच आपलं आत्मस्वरूप ज्याने दाखवून दिलं, त्या तत्वाने दाखवून दिलं. नाम विठ्ठल काचे तुकोबाराय म्हणतात आता त्या भगवंताची माझी काय झाली भेट झाली. आता देव आणि मी वेगळा राहिलो नाही. जसं आतलं आत्मस्वरूप होतं ते आत्मस्वरूप माझ्या काय पडलं गाठ पडली त्या आत्मस्वरूपाची माझी. आता मला जे दिसतंय हे लटिका जो संसार दिसतोय याच्यात मला आता रस ओका म्हणे काढू वाटतो प्रपंच तुका म्हणे काढू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच रोकडे रोमांच अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे. एकदा त्या आत्मस्वरूपाची आपली गाठ पडली की बाकीचं जे लटिक आहे ना ते नको वाटतं. कारण तुकोबाराय म्हणतात लटिक येते सोडा तुका म्हणे जाय पिढा. आता जी जन्म मरणाची पिढा जी मागे लागलेली ती निघून जाईल आणि त्या आत्मस्वरूपाची एकदा गाठ पडली आतल्या गुणा बाहेर प्रगट झाल्या की माझे तुकोबाराय म्हणतात आता त्या पिटले हे चित्त प्रपंचा वाचुनी. आता मला याच्यात गोडवा राहिला नाही. रोकडे रोमांच कंठ दाटे. ज्या दिवशी सद्गुरूने बोध केला ज्या दिवशी अनुग्रह दिला त्या दिवशी त्यावेळेस जे अष्टसात्विक भाव पुन्हा या शरीरावर ज्या प्रकट झाल्या रोकडे रोमांच कंठ दाटे. सद्भावे निज भजन करी हृदयी प्रगटता श्री हरी दविया ती आची चिन्हे क्षणा माधारी पालटती. अशी एकदा ते तत्व जीवनात भेटलं की याच्यावरची जी चिन्ह आहे ती चिन्ह उमटतात आणि या प्रपंचापासून अलिप्त राहावं असं वाटतं. जसं मग राहायचं नाही का प्रपंचात. जसं तुमच्या आमच्या रोजच्या जीवनामध्ये आपण आळूच्या वड्या खातो की नाही. आळूच्या वड्या ते आळूचं जे पान आहे ते पान रात्रभर जरी पाण्यात जरी ठेवलं बाबा सकाळी त्याला बाहेर काढल्यानंतर किती किलो पाणी चिटकून येतं का. अहो साधं थेंबर सुद्धा पाणी चिटकत नाही. मग तसं प्रपंचात राहायचं संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. या शेवटच्या चरणाचा संबंध पहिल्या चरणात लागतो. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल तिथं करा. त्यांनी काय होतं तर तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे. ज्ञानेश्वर माऊली